कोणतीही अनोळखी वस्तू घरी आणण्याआधी त्या वस्तूबद्दल नीट माहिती घ्यावी. कदाचित त्या वस्तूशी अशा काही गोष्टी निगडीत असू शकतात जे आपले आयुष्यच बदलून टाकतात. अशीच ही एक भयान कथा. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. अहो, लक्षात आहे ना आज काय आहे ते? शारदा म्हणाली, आज तिचा वाढदिवस. ती आज 25 वर्षांची झाली होती. 25 वर्षांची काहीतरी खास अशी भेटवस्तू अक्षयला तिच्यासाठी घ्यायची होती. त्यामुळे दिवसभर तो खूप फिरला, पण त्याला एकही वस्तू तिच्यासाठी योग्य वाटत नव्हती. शेवटी तो एका संग्रहालय वजा दुकानात येऊन स्थिरावला. इथे नक्कीच एखादी भेटवस्तू मिळेल असे त्याला वाटले. तो आत शिरला आणि वस्तू न्याहाळू लागला आणि एका ठिकाणी त्याची नजर खिळली. अतिशय विलोभनीय अशी ती पेटी होती. कोणालाही पाहता क्षणी ती पसंत पडावी अशी. तिच्यावर नाजूक असे रेखीव कोरीव काम होते. त्या कोरीव कामामुळे तिच्याकडे लोक पटकन आकर्षित होत असत. जेमतेम दोन्ही तळहातावर मावेल इतकीच काय ती तिची लांबी होती. सर्व बाजूंनी भक्कम होती. ती पेटी इतकी सुंदर होती की संग्रहालयातील प्रदर्शनीय वस्तूंमध्ये तिची जागा नक्कीच असावी. चौकशी केल्यानंतर समजले की ती पेटी खूप वर्षांपूर्वीची आहे. इतकी वर्ष झाली असूनही त्या पेटीची चमक अजिबात कमी झाली नव्हती. हे पाहून अक्षयला आश्चर्यच वाटलं. जास्त विचार न करता त्याने ती पेटी विकत घेतली. तो घरी आला आणि त्याने भेट म्हणून ती पेटी शारदाला दिली. तिला ही भेट खूप आवडली. खरं तर अध्यात्मावर विश्वास असणारे हे कुटुंब काही दिवसात अध्यात्माऐवजी त्या छोट्याशा पेटीमध्ये रमून गेले. जो येईल तो त्या पेटीचे कौतुक करे. प्रत्येकाचं मन तिकडे आकर्षित होत होतं. हे बघून शारदाला मात्र चिंता वाटू लागली. कोणीतरी ती पेटी आपल्याकडून हिरावून घेईल की काय अशी तिला धास्ती वाटू लागली आणि ती त्या पेटीत जास्तच गुरफटून जाऊ लागली. सतत त्या पेटीला कवटाळून बसत असे. एवढेच नव्हे तर कालांतराने ती तिच्याशी गप्पा गोष्टीही करू लागली. हे पाहून अक्षयला मात्र हसू अनावर झालं. दिवसांमागून दिवस जात होते. इतर सगळ्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं आणि अक्षय शारदाच्या लक्षातही आलं नव्हतं. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. सर्वत्र उत्साही वातावरण. रात्री कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची अगदी जोरदार तयारी चालू होती. इतक्यात खोलीतून शारदाचा जोरदार किंचाळण्याचा आवाज आला. घरी आलेले पाहुणे, अक्षय सर्वजण आवाजाच्या दिशेने धावत गेले. पाहतात ते नवलच. त्या सुंदर पेटीवर रक्ताचा सडा पडला होता व शेजारी एक मांजर रक्ताळलेल्या अवस्थेत मरून पडली होती. ज्यांना हा प्रकार बघवला नाही ते पटकन खोलीबाहेर पडले. अक्षय आणि शारदाला मात्र नवल वाटत होतं, कारण ती पेटी कपाटात होती व कपाटाचे दार बाहेरून बंद होते. मग मांजर आत जाईलच कशी? घरी आलेले पाहुणे आपापसात कुजबुजू लागले. ही भुताटकी आहे, बाहेरचं केलंय कोणीतरी. हा सगळा प्रकार काही साधा नाही असे समजून जवळजवळ सर्वच लोक आपापल्या घरी निघून गेले. झालेल्या प्रकारामुळे अक्षय व शारदा दोघेही सुन्न झाले होते. या एका प्रकारानंतर मात्र हळूहळू परिस्थिती बिकट होत गेली. नोकरीनिमित्त अक्षय बाहेर असल्यामुळे शारदा दिवसभर घरी एकटीच असायची. त्यांच्या घरी जास्त कोणाचे येणे जाणेही नव्हते. तरीही तिला तिच्याबरोबर घरी कोणीतरी असल्याचे भास होऊ लागले. तिथे अक्षयची अवस्थाही विचित्र होऊ लागली. कामामध्ये रोज नवनवीन अडचणी येऊ लागल्या. जो प्रोजेक्ट, जे काही काम तो करायला घ्यायचा त्यात त्याला अपयश येऊ लागलं. जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतशी ही प्रकरणं इतकी वाढली की त्याच्यावर नोकरी जाण्याची वेळ आली. इतकेच नाही तर घरातही शारदाबरोबर त्याचे खटके उडू लागले. विनाकारण भांडण होऊ लागलं. घरातले वातावरण पूर्णपणे बदलले. त्या दिवशी आवराआवर करताना शारदाच्या एक गोष्ट लक्षात आली की तिचे नेहमीचे वापरायचे दागिने घरात दिसत नाहीयेत. तिला चांगलेच लक्षात होते की नेहमीप्रमाणे काल रात्री
तिने पेटीत दागिने ठेवले होते. त्या पेटीत तर ते नव्हतेच, पण घरातही कुठे सापडत नव्हते. तिने अक्षयच्या कानावर ही गोष्ट घातली आणि विचारले की आपल्या घरी कोणी येऊन गेलंय का. पण गेल्या 2 दिवसात त्याच्याकडे कोणीही आलं नव्हतं. आता अजून एक व्याप झाला होता. राहून राहून अक्षयला त्या पेटीबद्दल शंका येऊ लागली. गेल्या काही दिवसात जे काही घडतंय ते फक्त त्या पेटीमुळेच होतंय असं त्याला वाटू लागलं. शंकेचे निरसन करण्यासाठी त्या दोघांनी एक प्रयोग करायचा ठरवला. शारदाने हिम्मत करून बाकीचे 2 दागिने त्या पेटीत ठेवून दिले आणि ती पेटी रात्री झोपताना तिच्या उशाशी ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी पाहतात तर काय, दागिने त्या पेटीमधून गायब होते. आता मात्र त्यांना खात्री पटली की हे सगळे खूप भयंकर आहे. पण ही पेटी नक्की कुठून आली आणि त्यामागचे रहस्य शोधून काढण्याचा त्यांनी निश्चय केला. दुसऱ्याच दिवशी अक्षय त्या संग्रहालयात गेला जिथून त्याने ती पेटी विकत आणली होती. विकत देणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितले की ती पेटी त्याला एका घराच्या लिलावात विकत मिळाली होती. पण त्याला त्या पेटीचा काही त्रास झाला नव्हता. उलट अक्षयने ती पेटी विकत घेतल्यावर त्याला फायदाच झाला. लिलाव केलेल्या घरमालकाचा पत्ता त्यांनी त्या व्यक्तीकडून मिळवला. पुढच्या 2 दिवसात त्यांनी ते घर शोधून काढले आणि ती पेटी घरमालकाला दाखवली. तो माणूस ती पेटी बघून घाबरलाच आणि चिडून म्हणाला, दूर ठेवा त्या पेटीला, हिच्यामुळेच माझे हाल झाले आहेत. ही पेटी आणली आणि माझ्या आयुष्याची दुर्दशा झाली. खूप श्रीमंती होती माझ्या घरी, स्वतःचा व्यवसाय, मोठे घर, बक्कळ पैसा. पण ही पेटी घरी आणली आणि सगळे काही संपले. मला स्वतःचे घर विकावे लागले, व्यवसाय बंद पडला. आज मी दुसरीकडे एक नोकरी करतोय. त्या माणसाच्या अवस्थेबद्दल जरी त्यांना कळले असले तरी ती पेटी नक्की कुठून आली हे त्याने सांगितलं नव्हतं. त्याला बऱ्याच विनवण्या केल्यानंतर त्याने सत्य काय ते सांगितलं. तो म्हणाला, ही पेटी एका चोराकडून भरपूर पैसे देऊन मी विकत घेतली होती. उत्तर मिळाले, पण मग आता त्या चोराला कुठून शोधणार हा प्रश्न त्यांच्या समोर होता. शेवटी ते दोघे प्राचीन वस्तूची जाण असणाऱ्या एका तज्ज्ञाकडे गेले. त्या व्यक्तीने पेटीचे निरीक्षण केले असता पेटीतील आतील बाजूस अगदी लहान अक्षरात एका संग्रहालयाचं नाव लिहिलेलं आढळून आलं. लागलीच त्यांनी इंटरनेटवरून ते संग्रहालय कुठे आहे याची माहिती मिळवली आणि वेळ न दवडता ते तिथे येऊन पोहोचले. संग्रहालयाच्या प्रमुखाने ती पेटी ओळखली व काही महिन्यांपूर्वीच ती चोरीला गेली असल्याचे सांगितले. त्यांनी संग्रहालयात त्या पेटीची जागा दाखवली. ते दोघेही त्या जागेजवळ गेले. तिथे त्या पेटीबद्दल माहिती लिहिली होती. जवळपास 50 वर्ष जुनी एका राजवाड्यातील ती पेटी होती आणि त्या राजवाड्याचे नाव व पत्ताही त्यावर लिहिला होता. अक्षयने त्या प्रमुखाला विनंती केली आणि पेटी त्याच ठिकाणी ठेवण्याची अनुमती मागितली. पण त्यांनी साफ नकार दिला. त्याचे कारण त्यांनाही कळले नाही. तितक्या शारदाच्या डोक्यात विचार आला आणि ती म्हणाली, अक्षय, आपण ही पेटी त्याच राजवाड्यात नेऊन का नाही ठेवत? त्यावर अक्षय चिडून म्हणाला, अगं झाला तेवढा उपद्व्याप खूप झाला. आता ही पेटी फेकून देऊ कुठेतरी, म्हणजे आपल्याला सुटका मिळेल. पण शारदाने हट्टच धरला. म्हणून मग अक्षय नाईलाजाने हे करण्यास तयार झाला. तो राजवाडा एका दुसऱ्या शहरात होता. त्यांनी तिथे जायची तयारी सुरू केली. 3 ते 4 दिवसात गाडी वगैरे बुक करून ते तिथे जायला निघाले. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. ड्रायव्हरला मेन रोडवर थांबायला सांगून ते त्या राजवाड्याच्या दिशेने चालत निघाले. पण त्यांना वाटलं तसं काहीच नव्हतं. राजवाडा कसला, ती वास्तू पडीक झाली होती. नुकताच अंधार पडायला सुरुवात झाली असल्यामुळे ती वास्तू अजूनच भयाण वाटू लागली. परिसरही निर्जन होता. तिथे यावेळी कोणी फिरकत असेल असेही वाटत नव्हते. मागच्या बाजूला गर्द झाडी होती. सर्वत्र पालापाचोळा पसरला होता. बाहेरूनच राजवाडा भयानक वाटत होता. तिथे गेल्यावर काहीतरी विपरीत घडणार असल्याची चाहूल उगीचच मनात येत होती. शारदा आणि अक्षय बाहेरून त्या राजवाड्याचे निरीक्षण करत असतानाच त्यांच्या पुढे एक मनुष्य येऊन उभा राहिला आणि शारदा जोरात किंचाळली. तो मनुष्य अगदी विचित्र दिसत होता. फाटके मळलेले धोतर आणि सदरा परिधान केला होता.
तसेच खांद्यावर काळी जाडजूड घोंगडे होते. साधारण 60-65चा व्यक्ती होता तो. सावळा रखरखीत चेहरा, त्यामुळे तो जरा भीतीदायकच भासत होता. त्याने त्याची नजर शारदाच्या हातात असलेल्या पेटीवर रोखली होती. काही कळायच्या आत त्याने शारदाच्या हातातून ती पेटी हिसकावून घेत विचारले, कुठे सापडली ही पेटी? एकूणच त्याचा आविर्भाव बघता त्याला नक्कीच याबद्दल काहीतरी माहीत असावे अशी खात्री त्यांना झाली. म्हणून मग अक्षयने त्यांच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार त्या व्यक्तीला ऐकवला. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, तुम्ही कोण आहात, कुठून आलात मला माहीत नाही, पण असेच घडणार या पेटीला हात लावला की? अरे पोरांनो, मी 15 वर्षांचा असताना माझ्या आज्यानं मांत्रिकाच्या मदतीने या पेटीला कुलूप लावून त्या संग्रहालयात बंद करून टाकलं होतं. कोणी हिंमत केली हिला बाहेर काढायची? आता भोगा आपल्या कर्माची फळं. असे म्हणून तो डोक्याला हात लावत खाली बसला. शारदाने न राहून त्यांना या पेटीच्या रहस्याबाबत विचारले, पण तो व्यक्ती काही सांगायला तयार नव्हता. खूप विनंती केल्यानंतर तो रहस्य सांगण्यास तयार झाला आणि हेही म्हणाला की यावर कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे, पण मला जे माहीत आहे ते तुम्हाला सांगतो, असं म्हणत तो सांगू लागला. खूप वर्षांपूर्वी या वाड्यात या शहराचे राजा आणि राणी राहत असत. तसेच अनेक सेवकही होते. त्यापैकीच एक सेविका होती. तिची खासियत म्हणजे ती दिसायला खूप सुंदर होती आणि राणीची ती खास सेवक होती. पण तिच्याबद्दलची एक वाईट गोष्ट म्हणजे तिला सोने, दागदागिने यांचा खूप हव्यास होता. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती दागिन्यांची चोरी करायची. राणीची ती खास असल्यामुळे इतर सेवक तिला वचकून असत. राणीच्या जन्मदिनानिमित्त अनेकांनी तिला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या. राजाने खास राणीसाठी हिऱ्याची एक अंगठी करून घेतली. ती खूपच सुंदर होती. राणीलाही ती खूप आवडली आणि त्या सेविकेची नजर तिच्यावर पडली. त्याच रात्री तिने ती अंगठी चोरली. दुसऱ्या दिवशी अंगठी हरवल्यामुळे राजवाड्यात गोंधळ उडाला. सर्व राजवाड्याची तसेच राजवाड्यातल्या अनेक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. ती सेविका निर्धास्त होती, कारण राणीची खास असल्याने तिची तपासणी कोणी करणार नाही याबद्दल तिला खात्री होती. पण राणीच्या आदेशानुसार तिच्या खोलीचीही तपासणी घेण्यात आली आणि तिथे राणीची अंगठी आणि बरेच इतर दागिनेही सापडले. तिला पकडल्यावर ती गयावया करू लागली, माफी मागू लागली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. राणीचा तिने विश्वासघात केला. त्यामुळे राणीने रागात तिचा हात हातात घेऊन तीच अंगठी तिच्या बोटात घातली व शिपायास तिचा हात मनगटापासून तलवारीने वेगळा करण्यास सांगितले. दरबारातले सगळे लोक ती भयान शिक्षा उघड्या डोळ्यांनी पाहत होते. शिपायाने राणीचा हुकूम पाळत तलवार फिरवली आणि तिचा हात एका झटक्यात मनगटापासून वेगळा केला. ती वेदनेने विवळू लागली, ओरडू लागली, पण राणीला तिचा इतका राग आला होता की तिच्या मदतीलाही कोणाला येऊ दिलं नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला. पण ती राणी इतक्यावरच थांबली नाही. तो हात एका झाकणात ठेवून एक पेटी तयार करा असा आदेश राणीने दिला. त्याप्रमाणे तिच्या हाताचा पंजा पेटीमध्ये ठेवण्यात आला आणि ती पेटी राणी तशीच वापरू लागली. काही दिवस उलटले. एका कोजागिरी पौर्णिमेला राणीचा संशयास्पद मृत्यू झाला. कोणी केला, का केला, कशासाठी केला हे काहीच कळलं नाही. हळूहळू त्या वाड्यातील शांतता, संपत्ती, माणसे सर्व काही लोप पावलं आणि हा वाडा निर्मनुष्य झाला. माझ्या पिढीतील व्यक्ती या वाड्याची देखभाल करतात. तोच वारसा माझ्याकडे आला आहे. हा वाडा कधी विकला गेला नाही. असं म्हणतात की या पेटीमध्ये त्या सेविकेचा जीव अडकलाय आणि म्हणूनच. असे म्हणत त्यांनी ती पेटी खाली ठेवली आणि आत जाऊन एक कुऱ्हाड घेऊन आले. बघता बघता त्यांनी एक घाव घालून पेटीचे 2 तुकडे केले. अक्षय आणि शारदाचा जीव भांड्यात पडला. त्यांना वाटले की सगळे काही संपले, पण त्यांच्या पुढ्यात दुसरेच काही वाढून ठेवले होते. शारदा तो राजवाडा आतून बघायचा हट्ट करू लागली. ते म्हणाले की मी तुम्हाला दरवाजा उघडून देतो, पण जास्त आत जाऊ नका, कोणत्याही वस्तूला हात लावू नका. तोपर्यंत मी या पेटीची विल्हेवाट लावतो, जाळूनच टाकतो. ते दोघेही आत गेले. शारदा थेट आत चालत गेली आणि तिला एका महिलेचे चित्र रेखाटलेले दिसले. ती ते चित्र अगदी टक लावून पाहू लागली. अक्षय मात्र दुसऱ्या दिशेने आत चालत गेला आणि त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. भिंतीवरील दिवे पेटलेले होते.
समोर दागिन्यांचा ढीग होता. त्याला काही कळेनासे झाले. तितक्यात अक्षयच्या लक्षात आले की शारदा कुठेही दिसत नाहीये. तो तिला शोधू लागला, पण ती कुठेही दिसत नव्हती. तेवढ्यात त्याची नजर एका भिंतीवर लावलेल्या चित्रावर गेली. ती अगदी हुबेहूब शारदासारखी दिसत होती. तो धावत बाहेर आला आणि त्या व्यक्तीला विचारू लागला की हा सगळा काय प्रकार आहे. तसे त्या व्यक्तीने घाबरतच विचारले, तुम्ही अगदी आत त्या खोलीत तर गेला नव्हता ना? असे म्हणत त्यांनी आत धाव घेतली आणि त्यांच्या मागोमाग अक्षयही धावला. ते थेट त्या खोलीत गेले आणि शारदा त्यांना मृतावस्थेत सापडली. नियतीने तिला त्या सेविकेच्या खोलीपर्यंत आणून पोहोचवलं होतं आणि तिची आत्मा शारदाला कायमची घेऊन गेली होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.